नमस्कार. हनुमान चालीसा आणि त्याचा मराठीतील अर्थ या आपल्या व्हिडिओ सिरीजला आपण आता पुढे चालू ठेवूया. आज आहे 5वा भाग. आज आपण हनुमान चालीसेतील पुढच्या 8 चौपाया अर्थात 25 ते 32 यांचा मराठीतील अर्थ समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. जय श्रीराम. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. अर्थात संत तुलसीदास असं म्हणतात की जर तुम्ही सतत निरंतर हनुमानाचा जाप केलात, हनुमानाची भक्ती केली, तर तुमचे जे काही दुःख असतील, जे काही तुमच्या पीडा असतील, जे काही तुमचे त्रास असतील, त्या पूर्णपणे नाहीशा करण्याचं सामर्थ्य हे हनुमानामध्ये आहे. इतकं सामर्थ्य, इतकं बल, इतकी शक्ती त्यांच्यात आहे की त्यांच्या भक्तांचे सर्व त्रास ते दूर करून टाकतात, पूर्णपणे मिटवून टाकतात. अजून पुढे ते असे देखील म्हणतात की तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या कर्मांमध्ये आणि तुमच्या बोलीमध्ये, तुमच्या वाणीमध्ये जर सतत हनुमानांचा जाप असेल, जर सतत त्यांच्या चांगल्या कार्यांबद्दल तुम्ही बोलत राहाल, तर तुमच्यावर येणारी सर्व संकटे ही दूर होऊन जातील. तुमच्यापर्यंत त्या संकटांना हनुमान पोचू देखील देणार नाहीत, कारण त्यांच्या भक्तांवरती त्यांची सतत नजर असते, सतत लक्ष असतं आणि ते बघत असतात की आपल्या भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास, कुठल्याही प्रकारच्या संकटांमधून त्यांना जावे लागणार नाही. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. अर्थात प्रभू श्रीराम जे आहेत त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणून म्हणतोच, तसं त्यांची सर्व जगामध्ये ख्याती आहेच. पण ते एक अत्यंत तपस्वी राजा होते, एक खूप थोर महान असे ते राजा होते. आणि त्यांची सगळी कामे सरळ सोपी करण्यामध्ये, त्यांच्या कामांमधले अडथळे दूर करण्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार जर कोणाचा असेल तर तो हनुमानांचा, असे संत तुलसीदास म्हणत आहेत. आणि यापुढे ते म्हणतात की जर तुम्ही पूर्ण मनापासून, पूर्ण इच्छेने, तुमच्या पूर्ण एकाग्रतेने जर हनुमानांची आणि पर्यायाने प्रभू श्रीरामांची भक्ती जर केली, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाहीत. तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्यांची फलप्राप्ती तुम्हाला अशी होईल की पूर्ण जग अचंबित होऊन जाईल. कुठेच सीमा राहणार नाही. तुम्हाला जी फलप्राप्ती होईल, तुम्हाला जे यश मिळेल, त्याची काही मर्यादा राहणार नाही, असं संत तुलसीदास म्हणतात. चारो जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. हे हनुमाना, चारी युगांमध्ये अर्थात त्रेतायुग, सतयुग, द्वापारयुग आणि कलियुग या चारी युगांमध्ये तुझी जी ख्याती आहे, तुझ्या पराक्रमांबद्दल, तुझ्या साहसाबद्दल, तुझ्या रामभक्तीबद्दल जे लोकांना माहिती आहे ती अतिशय जगप्रसिद्ध आहे. असं कोणीच नाही ज्याला याबद्दल माहिती नाही आहे. तू पूर्ण जगामध्ये इतका प्रकाश बनवलेला आहेस तुझ्या कीर्तिमानाने की त्यामुळे पूर्ण जग उजळून गेलेले आहे. पुढे संत तुलसीदास म्हणतात की तू असा आहेस की तू साधू संतांचे नेहमी रक्षण केलेले आहेस. रामाचा तू परम भक्त आहेस, रामाचा तू सर्वात लाडका असा भक्त आहेस. आणि तू सर्व साधू संतांना असुरांपासून, खराब शक्त्यांपासून नेहमी वाचवलेले आहेस. आणि हे करण्यासाठी जेव्हा गरज पडेल तेव्हा सर्व दुष्ट प्रवृत्त्या, सर्व दुष्ट पापी अशा असुरांचे तू अनेक वेळा नाही, एकदा नाही, दोनदा नाही, तर सतत संहार केलेला आहेस. आणि चांगल्या लोकांना नेहमी तू मदत केलेली आहेस, त्यांना वाचवलेले आहेस या दुष्ट शक्तींपासून. अष्टसिद्धि निधि के दाता, असवर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा. तर या 2 चौपायांमध्ये संत तुलसीदास असे म्हणतात की हे हनुमाना, तुझ्यावर प्रभू श्रीराम आणि सीतामातेचे इतके आशीर्वाद आहेत. सीतामातेने तर तुला असे वरदान दिलेले आहे की ज्यामुळे तू स्वतः अष्टसिद्धी, 8 सिद्ध्या आणि 9 निधी प्राप्त केलेल्या आहेतच,
पण तुझ्या आशीर्वादाने तू ते तुझ्या भक्तांना दान देखील करू शकतोस. आता या 8 सिद्ध्या काय आहेत? आणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व. याबद्दल आपल्याला जर अजून जाणून घ्यायचे असेल तर आपण त्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो. पुढे असे म्हणतात संत तुलसीदास की प्रभू श्रीरामांचा तुझ्यावर आशीर्वाद आहे. प्रभू श्रीरामांचा तुझ्याकडे इतका मोठा असा एक शक्तिशाली आशीर्वाद आहे की ज्यामुळे सर्व प्रकारचे आजार, वृद्धापकाळ, कुठल्याही दुःख, वेदना यापासून तू दूर आहेस. अर्थातच आपण जे म्हणतो किंवा आपल्याला जे माहिती आहे की चिरंजीवींपैकी एक असे श्री हनुमान आहेत, त्याबद्दल इथे संत तुलसीदास म्हणतात की तुला वयाचा, त्रासांचा, कशाचाच काही कधी त्रास झालेला नाही आहे, कारण तुझ्यावर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद सतत आणि निरंतर आहे. तर या होत्या चौपाया 25 ते 32 आणि त्यांचा मराठीतील अर्थ. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या 8 चौपाया आणि शेवटी आलेला जो दोहा आहे त्यांचा मराठीतील अर्थ जाणून घेणार आहोत. तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण हनुमान चालिसेचा मराठीतला अर्थ तुम्हाला समजलेला असेल. धन्यवाद. बोलो बजरंग बली की जय. जय श्रीराम.